आज 11 जानेवारी दररोजचा 10 मिनिटाचा व्यायाम बनवतोय आपण. ओम काउंट करेल आणि मी सुरुवात करतोय. टायमर लावला, पहिल्यांदा वॉर्म अप करू. स्टार्ट. 1 2 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक 4 राहायचं. 5 6 7 8 9 10 फ्रंट बॅक 11 नाही. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात समोर. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हात पाठीमागून पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उलट दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 कंबर. 1 2 3 फुल पॉझिटिव्ह आणि एनर्जेटिक राहायचं. 5 6 7 8 स्पीड कमी 9 होते. स्पीड कमी 10 पूर्ण झाल्यानंतर उलट दिशेने 1 2 3 राऊंड झाल्यानंतर 4 काउंट घ्यायचा. ओम 5 6 7 7 8 8 9 आणि 10. पाय जवळ घ्या, गुडघे पुढे मागे. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 10. पायाचा घोटा. 1 2 3 4 5 फुल पॉझिटिव्ह 6 एनर्जी. 7 8 9 10. 10. उलट दिशेने दुसरा पाय. 1 2 3 4 5. 6 7 8 9 10 हा ओके. पायाचा अंतर. हा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 ओके. सरळ आहे, उभं राहायचं साईडला. 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10. जे नवीन लोक आहेत त्यांनी रिपिटेशन कमी कमी करायचे आहेत. 7 जास्त करू नका. पहिल्यांदा करत असाल तर, रेग्युलर व्यायामात सवय असेल तर 100% पूर्ण करा. 10 रिपिटेशन चालतील. जम्प करतो 20 आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 दम भरला, दम लागला तर थांबायचा आहे. आजचा व्हिडिओ असणार आहे तो थोडासा स्पीडमध्ये असेल. जे पहिल्यांदा बघतात त्यांनी शिस्तीत करा. स्पीड म्हणजे ब्रेक जास्त नसणार आहे. जो आपण जास्त कालावधीमध्ये ब्रेक घेतो 10 ते 15 सेकंद, तो 5 ते 7 ते 8 सेकंद असेल. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 स्टॉप. जे नवीन लोक आहेत त्यांना रिपिटेशन 6 ते 7 करा. जुन्या लोकांनी कंटिन्यू करायचे आहेत. जम्पिंग जॅक्स मग करतोय आपण 20 करतोय. हा 1 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 स्पीड होते. ओम 7 8 9 10 सेट पूर्ण झाला की ते झाला की हे करायचं, मग काउंट घ्यायचा. बघ पुढचा सेट असेल आता साईडच्या फॅटला, साईडला ताण पडेल. एक हात का नाव घ्यायचं. 10 काउंट करतोय. 1 2 3 4 5 6 खाल्ला तर श्वास 7, सोडा. 8 वर तर श्वास घ्या. 9 10 दुसरी बाजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नवीन लोकांनी फक्त रिपिटेशन कमी, दम भरला, धाप लागत असेल तर थांबून थांबून करायचं आहे. वयस्कर लोकांनी सुद्धा भ्यायचं नाही, फक्त गडबड करायची नाही. एका दिवसात आपल्याला काय कमी करायचं नाही. एका दिवसात कुठलंही कुणाचंच पोट वजन वाढलेलं नाही. मग कमी करायचं नादाला की लागायचं नाही. सातत्य हे लक्षात ठेवायचं फक्त.
हां हात वरती घ्या. 1 1 2 3 4 5 6 7 7 8 8 9 10 1 11 हां 12 13 14 15 16 17 18 19 20. लय भारी वाटतंय. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा. रिझल्ट हा तुम्हाला येणारच आहे. पोट आणि वजन कमी करणं हा गोल ठेवू नका. सातत्य हा गोल ठेवा. व्यायामातल्या हालचालींचा सातत्य हा गोल ठेवा. जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही एखाद्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा, ज्याचं वजन पण कमी आहे पण तो ॲडमिट आहे, आयसीयूमध्ये जाऊन बघा. म्हणजे उगाच तुम्ही दुसऱ्याने तुम्हाला सांगितलं तुमचं वजन वाढलंय म्हणून व्यायाम करा, हे अजिबात डोक्यात घेऊ नका. मला व्यायाम करायचा, हालचाली करायचा, सातत्य ठेवायचं आहे. बस वजन तर पोट ऑटोमॅटिक कमी होत जातंय. एक पाय पुढे घ्यायचा, पुढच्या पायाला बेंड करायचा थोडा नॉर्मल, ठीक आहे. आणि टाचाच्या बाहेर जातोय आपण. खाली जाताना श्वास सोडायचा, वर यायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 10. ओके. पाय बदलायचा, दुसरा पाय फोल्ड करायचा पुढच्या बाजूला. टाचाच्या बाहेर जातोय आपण. खाली जाताना श्वास सोडायचा, वर येताना श्वास घ्यायचा. 1 1 2 3 जरी श्वासाची गती चुकली 4 तर काय फरक पडत नाही. 5 केलंच पाहिजे असं काही नाही. 6 उलट जरी झालं तर काय फरक पडत नाही. 7 8 9 10 10. एवढं लय विचार करायचा नाही, काही होत नाही. ह्या ह्यानं तुम्हाला काय होतंय, श्वास सोडा घ्या इतकं कन्फ्यूज होतं की काही नाही. विहीर पडताना, आता आपल्या ग्रामीण भागात विहीर पडताना बघा, प्रत्येक जण पाठी उचलतोय किंवा गवंडी काम करण्याचं पाठी उचलताना ते म्हणतात का, खाली जाताना श्वास घ्या, वर येताना श्वास सोडा. काम होईल का त्यांचं? संत गतीने श्वासोश्वास चालूच असतो. तरी पण त्यातनं असावं म्हणून तुम्हाला सांगतोय, श्वास सोडायचा कधी घ्यायचा कधी. त्यामुळे नाही जर लक्षात गेलं श्वासाकडे तर कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. दोन्ही गुडघे फोल्ड, बॉडी स्ट्रेट, साईडला. 1 2 3 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आज आपण डोंगरावर आलतो ट्रॅकिंगला. मग डोंगराच्या त्या ठिकाणावरून व्हिडिओ बनवतोय. मग आनंदने आणि ओमला घेऊन आलतो. त्यामुळे थोडं ओमला कन्फ्यूज होतंय काउंटिंग करताना. थोडं समजून घेऊया आपण. हात वरती, पुढं वाकायचं नाही. कोपर आणि गुडघा ह्या बाहेरच्या दिशेने आला पाहिजे, पुढं वाकायचं नाही. ओके, स्टार्ट. 1 2 3 4 5 6 व्हेरी गुड. 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. जास्तीत जास्त प्रयत्न करा, फुल पॉझिटिव्ह राहा, एनर्जेटिक राहा. इतकं भारी वाटलं पाहिजे तुमचं तुम्हाला, कारण तो हा जो आत्ताचा वेळ आहे तो तुम्ही स्वतःला देताय. फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक राहायचं आहे. ठीक आहे. मागे पुढे, बॅक पुढे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20. स्टॉप. दम भरत असेल, धाप लागत असेल तर थांबून थांबून करायचं. पहिल्यांदा बघतात त्यांनी तर एकदम शिस्तीत करत चला, गडबड करायची नाही. काल एक प्रश्न विचारला होता, मी ही करत करत सांगतो. हा, 1 एक कमेंट आली, 10 मिनिटाचा व्यायाम व्यायाम करून 6 7 शरीर कमी होतं का? 9 तुम्हाला एकच व्हिडिओ मी दिलेला नाही ना. 12 ह्या 10 मिनिटांना तुम्ही 14 कमी करा म्हणून. दिवसभरात आपण कितीतरी व्हिडिओ टाकतोय व्यायामाचे, लहान लहान हालचालीचे, कितीतरी व्हिडिओ टाकतोय आपण. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. तुम्ही पहिल्यांदा बघताना तुम्हाला शंका येते, मग नवीन एकदम कोणतं आलं तर तो कमेंट टाकतात ते. बरोबर आहे तुमचं, 1 नंबर आहे कमेंट. त्यामुळे सांगता पण येतं आपण लोकांना. एका ह्यानं कुठलंही होत नाही. तुम्हाला जर एखादा जॉब लागायचा आहे तर तुम्ही पहिलेलाच जर तुम्ही हे घेतलं असेल ॲडमिशन, लगेच म्हणता का पुढच्या महिन्यात मला आमच्या बाळाला नोकरी लागेल का, किंवा पुढच्या महिन्यात बाळ लगेच सक्षम होईल का? नाही ना. त्याला कमीत कमी ग्रॅज्युएशनसाठी आपण 15 वर्ष घालवतोय.
तो काळ बघा. आणि आपण 10 मिनिटाच्या कालावधीत काय होतंय त्यांना मी नाव नाही ठेवत, सांगतोय की आपल्या मनाला काय सांगायला पाहिजे ते. हां, क्रॉस. 1 10 मिनिटं झाले. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके. आता व्यायामाचा फायदा बघा. 10 मिनिटं आपले झालेत. दोघं जण ज्यावेळेस मी व्यायाम करतो आणि दुसरी व्यक्ती आमच्यातली काउंटिंग करते, त्यावेळेस आपला व्यायाम कधी झाला 10 मिनिटात तो पण लक्षात येत नाही. का तर आपण माहिती सांगत, माहिती ऐकत, म्हणजे मी सांगतो आणि तुम्ही ऐकताय, त्याच्यात व्यायाम होतोय. मी इतकं भारी होतंय आणि मी काय जी बोलतोय व काहीतरी वेगळं बोलत नाही, तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. म्हणजे आहाराबद्दल, व्यायामाबद्दलची माहिती ती होत असते. मग ह्याच्यामुळे काय होतंय की समज गैरसमज बरेच बाजूला निघून जातात. हा सुद्धा फायदा आपल्याला भरपूर होतो. आता आपलं 1 मिनिटाचं टायमिंग लावतोय. 1 मिनिटामध्ये आपण काय करणार आहे, स्कॉटमध्ये आपण थांबतोय. पण आज जरा काय करायचं आहे, थोडं खाली जाऊन बसायचं आहे. ठीक आहे, रोजच्यापेक्षा ज्यांना शक्य आहे त्यांनी, ज्यांना होतं तेवढंच. आणि किती टक्के तुम्ही टार्गेट पूर्ण केलं आणि चॅलेंज किती टक्के पूर्ण झालं ते सांगायचं आहे. टायमिंग लावलं 1 मिनिटाचं. हां, पूर्ण खाली मी बघा खुर्चीत बसतो तसं पद्धतीनं पूर्ण हां, पूर्ण खाली बसलोय, बऱ्यापैकी खाली बसलोय. लेवल बघा माझी गुडघ्यापासून बरोबर स्कॉटमध्ये आहे. तुम्हाला जर पाय दुखत असेल एवढ्यावरती आलं तर चालतंय. हां, नवीन लोकांनी, त्याच्यापेक्षा जुन्या लोकांनी एवढं, बाकीच्याने एवढं. आणि जे जुने आहेत त्यांनी मात्र असा अँगल पाहिजे म्हणजे पाहिजे. व्हेरी गुड. 1 मिनिटात टायमर लावला आहे. व्हेरी गुड, लय भारी. आणि कुणी किती पर्सेंटेज पूर्ण केलं ते कमेंटमध्ये टाका. व्यायाम आज झालाच असेल, कारण तुम्हाला पुढच्या लेवलला आला आहात. जुनी लोक तर भरपूर 1 नंबर आहे. जवळजवळ सगळ्यांचं 100% व्हायला लागला आता व्यायाम. आता हा फक्त कसा पोर्शन आहे तो किती टक्के पूर्ण केला सांगा. 1 मिनिटात टायमर लावला आपण स्कॉट मधलं. व्हेरी गुड. हा भारी वाटलं पाहिजे. 1 नंबर. ज्यांनी पूर्ण करता आलं त्यांचं लय अभिनंदन आहे. व्हेरी गुड. स्टॉप. 1 मिनिट आपला झालेला आहे. तर अशा पद्धतीने दररोज व्यायामाची सवय लावा. व्यायामाला कारण सांगायची नाहीत. व्यायामाला सुरुवात करा. पहिल्यांदा केलं असेल तरी पण 1 नंबर आहे. दररोज करताय तर त्यांचं खूप अभिनंदन. आणि मी पण मनापासून तुमचा आभारी आहे की तुम्हाला काहीतरी चांगल्या सवय लागायला लागल्यात. आणि अशाच माझ्यासाठी फॉलो करा. धन्यवाद.